हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मोटिवेशन विथ सोनिया. तर मी परत आली मैत्रिणींनो एक छोटासा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तर हो मैत्रिणींनो, जे मी रील्स टाकत होते मैत्रिणींनो, त्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तुमचं पहिले ध्येय हे निश्चित करा. तुमचं ड्रीम, तुमचं गोल काय आहे हे तुम्ही निश्चित करा आणि त्याच्यानंतर काय करा की तुम्ही ते एका पेपरवरती लिहून काढा. हो मैत्रिणींनो, तर किती जणींनी लिहिलं हे तुमचं ड्रीम आणि स्वप्न ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. हो, कारण हे असं करण्यामागे माझं फक्त एवढाच उद्देश होता की तुम्हाला तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्हाला परत मी ते स्वप्नाला तुमच्या जागं करण्यासाठी हा माझा उद्देश होता मैत्रिणींनो. हो, आणि आता ज्यांनी तुमचे स्वप्न लिहिलेले आहेत त्यांनी मला जरूर कमेंटद्वारे कळवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते स्वप्न लिहिलेलं आहे खरं, पण त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न घेत आहात आणि हो, तुम्ही त्याच्यासाठी किती वेळ तुमच्या बिझी शेड्यूलमधून काढला आहे तो पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. कारण आपल्या स्वप्नाकडे घर, परिवार, कुटुंब हे सांभाळता आपल्याला आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर त्याच्यासाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, मोटिवेशन हे एक दिवसाचं 1 तासाचं असू शकतं मैत्रिणींनो, पण मोटिवेशन घेऊन त्याच्यावरती काम हे सातत्यानं करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण काय आपले ध्येयाला कायमचं जिवंत ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो, नाही का. आणि जर तुमचं मग आता मी तर माझं तुम्हाला सगळं माझी जर्नी सांगितलेलीच आहे जवळपास. तर मी आता माझं B.Ed कंप्लीट झाल्यानंतर माझं फ्युचर प्लॅन तर हाच आहे की एक भावी शिक्षिका म्हणून मला काय जॉब वगैरे करायचा आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं की मी TET आणि CTET ह्या दोन्ही परीक्षांची तयारी करत आहे. तर तसं तुम्ही मला तुमचं ध्येय आणि गोल जर सांगितलं तर आपल्याला कसं त्याच्यावरती चर्चा करता येईल किंवा तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, आणखीन काय वाटचाल आपल्याला करता येईल हे आपल्याला म्हणजे ठरवता येईल मैत्रिणींनो, नाही का. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुम्हीही मला सपोर्ट करताय, त्याबद्दलही तुमच्या मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते. आणि दुसरी गोष्ट अशी मैत्रिणींनो की आपल्याला वेळ हा काढणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला कोणता वेळ कम्फर्टेबल आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, कोणी सकाळीच फ्रेश मूडमध्ये असतात, कोणी सगळं आपलं आवरून त्याच्यानंतर सर्व शांत झोपल्यावरती मुलं बाळा आपले घरचे कामं आटोपल्यानंतर कोणाला आपल्याला वेळ भेटतो. तर तुम्ही त्या वेळेत अभ्यास करता का पहाटे करता हेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत हेही मला कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मलाही माझ्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर मी तीही करेल मैत्रिणींनो. हो, हा माझा छोटासा प्रयत्न हा आहे की मैत्रिणींनो की जसं मी करते तसं तुम्हीही माझ्या बहिणी मैत्रिणी केलं पाहिजे, नाही का. कारण असे खूपच लेडीज असतात किंवा आता आपण नवीन जनरेशन पण म्हणू शकतो की त्यांचं आत्ता तरी एज्युकेशन घेत आहेत, आता तरी त्यांचे ड्रीम्स खूप मोठे मोठे आहेत, पण जेव्हा आफ्टर मॅरेज त्याच्यानंतर मूल बाळ ते मग सर्व गोष्टी काय होतात, त्या संसार लागून जातो मागे, नाही का. आणि संसार लागल्याच्या नंतर काय होतं की आपले स्वप्न हे मागे पडत जातात. तर आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी खूप प्रयत्न करणं आहे. तर त्यामुळे आपण तुमचं जरी वय 30 असेल, 35, 40 किंवा 45ही असेल मैत्रिणींनो, तरी सुरुवात करायला काहीच अजून उशीर झालेला नाही. का मी असं म्हणते, कारण एक खूप हिंदीमध्ये म्हण आहे पा, जब जागो तभी सवेरा, नाही का. आज आपल्याला जागायले ठीक आहे, तुम्ही 30+ असाल, 40+ असाल तर काही हरकत नाही. तुम्हाला जाग आली आहे ना, तुम्हाला तुमचं स्वप्न आठवतं आहे ना, करायचं आहे ना, तर मग आजच सुरुवात करा, रिस्टार्ट अगेन. आणि स्वतःला सांगा की आय कॅन डू इट. हो, हे खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा, कारण स्वतःच पॉझिटिव्हली राहावं लागेल ना, तरच आपण आपल्या घरामध्ये काय पॉझिटिव्ह ऊर्जाही निर्माण करू शकतो. आणि विश्वास खूप मोठी गोष्ट आहे, कारण स्वतःवरती विश्वास आपला किती आहे, किती दृढ आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुमचं घर, तुमचे लेकरं हे पॉझिटिव्ह राहणार गेले. त्यामुळे तुम्ही आज सुरुवात करायला काहीच हरकत नाही मैत्रिणींनो. हो, आणि आपण आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य पण ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. लोक हसतात ना की अरे काय आता मुलं मोठे झाले, त्यांचं करिअर, त्यांचं शिक्षण तुम्हाला बघायचं तर आता शिकते,
काहीच हरकत नाही मैत्रिणींनो, कारण मुलं हे मोठे होणारच आहेत. आपलं ते काय म्हणते मी प्रायोरिटी आहे, प्रथम आपलं ते कर्तव्य आहे. पण त्याच्यासोबतही आपण आपल्याला साठी काय वाटतं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. तर त्यामुळे आजच तुम्ही काय करा, काय तुम्हाला आहे तुमचं ध्येय आणि तुम्ही त्याच्यासाठी काय तयारी करतायत हे मला नक्की आणि नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर परत भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.